नमस्कार. नवीनशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक मस्त चविष्ट ओल्या हरभऱ्यांचा मसाले भात, जो बनवायला खूप सोपा आणि खाण्यास फारच टेस्टी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ओले हरभरे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बासमतीचा मोठ्या दाण्याचा तांदूळ 4-5 पाण्यात धुवून अर्धा तास आधी भिजू घातलेला आहे. आपण जेव्हा पण मसाले भात किंवा पुलाव तयार करणार आहोत तेव्हा तांदूळ भिजू घाला अर्धा तास आधी. आता साहित्य सांगते, आपण मसाले भाताला कोणते साहित्य घेणार आहे. तर मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला. आणि एक मोठा टोमॅटो बारीक काप करून घेतलेला आहे. एक मोठा कांदा उभा काप करून पातळ काप करून घेतलेले आहेत, अगदी पातळ काप करून घेतलेत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ता. तर मी हा मसाले भात मी घरगुती काळ्या मसाल्यामध्ये करणार आहे. तर काळा मसाला घेतला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळदी पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला 1-1 चमचा, जिरा पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर 1-1 चमचा घेतला आहे, कसुरी मेथी घेतली, आलं लसूण पेस्ट आणि फोडणीसाठी तमालपत्र 2 घेतल्यात आणि जिरी आणि मोहरी. तर आपल्याला हा मसाले भात झटपट कुकरमध्ये करायचा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आता 1 चमचा तेल टाकते आणि 1 मोठा चमचा तूप टाकते. एका साईडला पाणी ठेवलेलं आहे. 3 पेले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. आपलं तेल पण छानसं गरम झालं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकतोय. जिरी मोहरी छानशी तडतडली की आता आपण तमालपत्र तोडून टाकायचं आहे. आपल्याला खडे मसाले जरी नाही टाकले मसाले भाताला तरी चालते. तमालपत्र असा तोडून टाकायचा, वास खूप छान येतो. नक्की ट्राय करा. कढीपत्ता टाकलेला आहे. आता कांदा सुद्धा टाकलाय, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतो 1 मोठा चमचा, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजेल. चवीप्रमाणे मीठ टाकते. आता आपण जे मसाले घेतले ते सुद्धा टाकूया. काळा मसाला आणि हळदी पावडर टाकलेली आहे. धने आणि जिरे पावडर ते सुद्धा, आपलं गरम मसाल्यात तो सुद्धा टाकते आणि जिरे पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर ते सुद्धा टाकते. आता व्यवस्थित परतून घ्यायचे. अर्धा लिंबाचा रस टाकते. लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पटकन दाबला जात नाहीये, त्यामुळे मी 2-2 हाताने दाबत आहे. अर्धा लिंबाचा रस टाकलाय. हरभरे टाकते त्याच्यामध्ये. थंडीमुळं लिंबू पार घट्ट झालेला आहे फ्रीजमध्ये. कसुरी मेथी टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता आपण तांदूळ टाकणार आहोत. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय. कलर पण किती छान आलाय, तुम्हाला दिसतच असेल. बघा. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तीन पेले पाणी आहे, त्याच्यातले 2.5 पेलेच पाणी टाकते. अजून थोडंसं टाकते गरम पाणी त्याच्यामध्ये. कलर पण किती छान आलेला आहे बघा त्याला. खूप छान होतो पण हा भात. नक्की ट्राय करा. थोडंसं पाणी टाकते अजून आणि कुकरचं झाकण लावू आणि 3 शिट्ट्या करून घेऊ फक्त आपण. तयार झालेला आहे आपला ओल्या हरभऱ्याचा मसाले भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.